मी 3 वर्षांपासून दुबईमध्ये काम करत होतो. घरच्यांना सरप्राईज देण्यासाठी मी अचानक घरी आलो. परंतु घरी कोणीच नव्हते. घरचे सर्वजण लग्नासाठी बाहेर गेले होते. मी एका रूममध्ये डोकावून पाहिलं तर माझ्या काकीच्या भावाची मुलगी एकटीच अभ्यास करत होती. ती आता खूप मोठी झाली होती. नुकतीच ती आता वयात आली होती. मला तिच्याकडे पाहून वेगवेगळ्या भावना जाग्या होऊ लागल्या होत्या. आणि मी जे नव्हतं करायला पाहिजे तेच करून बसलो होतो. ती ओरडत होती, "मला सोडा." पण मी त्या क्षणी जनावर बनलो होतो. ही माझी कथा आहे. माझी कथा पूर्ण ऐका. चला तर मग सुरू करूया सुरुवातीपासून. मी ईशांत आणि ही माझ्या आयुष्याची कहाणी आहे. माझ्या पापाची आणि माझ्या परिणामांची. पण शेवटकडे जाण्याआधी मी तुम्हाला तिथे घेऊन जाऊ इच्छितो, जिथून या सर्वाची सुरुवात झाली. आमचं घर 2 भावांचं होतं. माझे बाबा आणि माझे काका. त्यांच्यात नात्यापेक्षा जास्त मैत्री होती. लहानपणापासून मी हेच पाहिलं होतं, की ते दोघे एकत्र जेवायचे, एकत्र बसायचे आणि एकमेकांचं दुःख वाटून घ्यायचे. आमच्या छपऱ्या वेगळ्या असल्या तरी मन एक होतं. आई आणि काकीमध्ये तर इतकं प्रेम होतं, जणू त्या सख्ख्या बहिणीच. त्यांना कधी एकमेकींशी मोठ्या आवाजात बोलतानाही मी पाहिलं नाही. आमचं आयुष्य अगदी साधं होतं. मी, माझी बहीण रिया, धाकटा भाऊ अमय आणि काकांची एक मुलगी जिया आणि काकूंच्या भावाची मुलगी किरण. किरणचे आई-वडील वारले होते. तिला सांभाळणारं कोणी नव्हतं. त्यामुळे तिला आत्याने म्हणजे माझ्या काकूने तिला आमच्याच घरी आणलं. किरण माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान. आम्ही लहान असताना दिवस-रात्र एकत्र खेळायचो. कधी-कधी ती मला सायकल शिकवण्यासाठी हट्ट करायची आणि मी तिला मागे बसून गल्ल्या-बोळ्यातून फिरवून आणायचो. तेवढ्यात काकींचा आवाज यायचा, "किरण बेटा, संध्याकाळ झाली, आत ये." आणि ती तोंड पाडून माझ्या कानात म्हणायची, "अजून थोडा वेळ प्लीज." मी हसून म्हणायचो, "चल, काकी रागवतील." माझ्या सगळ्या मुलांच्या जगात फक्त खेळणं, हसणं, छोटी-छोटी भांडणं आणि लगेच एकत्र येणारी मनं होती. पण माझ्या मनात एक गोष्ट कधीच नव्हती, अभ्यासाची आवड. माझं आयुष्य असंच दिवस ढकलत चाललं होतं. शाळेत जायचो, पण जेमतेम पास व्हायचो. पुस्तकांशी माझं काही खास नातं नव्हतं. 10वीचा निकाल लागल्यावर तर मी पुस्तकांशी कायमचा संबंध तोडण्याची जणू शपथच घेतली. बाबांना माझा हा बेफिकीरपणा अजिबात आवडायचा नाही. ते आईला म्हणायचे, "बघ ईशांत, दिवसभर झोपा काढतोय. याला काय करायचं आहे, की आयुष्य असंच वाया घालवायचं आहे." मी गप्प राहायचो. कधी-कधी त्यांचं बोलणं ऐकून थोडं वाईट वाटायचं. पण वेळ आल्यावर सगळं ठीक होईल असं स्वतःला समजावून मी पुन्हा मोकळा व्हायचो. एक दिवस मी मित्रांसोबत बसलो होतो. तेव्हा बोलता-बोलता एक मित्र म्हणाला, "अरे, मी दुबईला जातोय. व्हिसा मला मिळाला आहे." मी लगेच उत्सुकतेने विचारलं, "तिकडे काम कसं मिळतं? पैसे कसे मिळतात?" त्याने मोठे गर्वाने सांगितलं, "मेहनत तर आहे, पण पैसे चांगले मिळतात. घरी पाठवले की सगळे खुश होतात." ही गोष्ट माझ्या मनात घर करू लागली. त्याच रात्री मी ठरवलं, की मलाही परदेशात जायचं आहे. निदान बाबांचे टोमणे तरी ऐकावे लागणार नाहीत आणि जर पैसे पाठवले, तर कदाचित त्यांना माझा अभिमान सुद्धा वाटेल. दुसऱ्या दिवशी हिम्मत करून मी बाबांशी बोललो. "बाबा, एक बोलायचं आहे." ते म्हणाले, "बोल." "मला दुबईला जायचंय. मित्रांसोबत. काम करेन, काहीतरी बनेल." त्याने माझ्याकडून निरखून पाहिलं. काही वेळ शांत राहिले आणि मग हळूच म्हणाले, "तुझा पक्का विचार आहे?" मी होकारार्थी मान डोलावली. "ठीक आहे. जर तुझ्या मनाला हेच योग्य वाटत असेल, तर जा. पण तिथे जाऊन खूप मेहनत कर. कोणतेही गैरकाम करू नकोस." त्यांचे हे शब्द ऐकून मला क्षणभर धक्काच बसला. गैरकाम? मी असं काय करू शकेन असं त्यांना वाटलं. मी मान खाली घातली. घरातले सगळे आश्चर्यचकित होते, पण खुश होते, की मी काहीतरी करण्यासाठी घराबाहेर पडत आहे. किरण फक्त एवढंच म्हणाली, "लवकर परत ये. आम्हा सगळ्यांना तुझी सवय आहे." मी हसलो. "आता तुम्हा सगळ्यांना माझी सवय सोडावी लागेल." त्या दिवशी घरातलं वातावरण काहीसं बदललेलं होतं. सगळे जेवणाच्या टेबलावर जमले होते. मला सल्ले दिले जात होते. आई म्हणाली, "काळजी घे रे, बाहेरचं जग आपल्यासारखं नसतं." काकीने माझ्या हातावर हात ठेवून म्हटलं, "बाळा, स्वतःला कधी एकटं समजू नकोस. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत." मला वाटत होतं, की मी खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि कदाचित तो होताही.
पण त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच स्वप्न होतं. काहीतरी बनायचं, पैसे कमवायचे आणि बाबांची मान अभिमानाने उंचवायची. किरण शांत होती. जणू तिला काहीतरी बोलायचं होतं, पण शब्द सापडत नव्हते. मग ती हळूच म्हणाली, "तिथले फोटो पाठव आणि मला मिस कॉल दे. मी परत कॉल करेन." मी तिची चेष्टा करत म्हणालो, "मिस कॉल? तू तर असे बोलते जणू काही माझी मुलाखत घेणार आहे." ती अजूनच गप्प झाली. त्या रात्री मला पहिल्यांदा जाणवलं, की किरण आता फक्त माझी चुलत बहीण राहिली नाही. तिच्या शांतपणात मला एक वेगळीच ओढ दिसली. पण मी तो विचार झटकून टाकला. माझ्यासमोर एक प्रवास होता. दुबईच्या जमिनीवर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हा वाटलं जणू दुसऱ्याच जगात आलो आहे. एअरपोर्टच्या दिव्याने डोळे टिपून गेले आणि मनात एक विचित्र भीतीही होती. मी स्वतःला धीर दिला. "ईशांत, आता मागे बघायचं नाही. जो निर्णय घेतला आहेस तो पूर्ण करायचाच." मित्र तिथे आधीच हजर होता. तो मला एक लहानशा खोलीत घेऊन गेला, जिथे आधीपासूनच 3 भारतीय मुलं राहत होती. जागा खूप लहान होती, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा आणि आशेचं मिश्रण दिसत होतं. त्यांना माझं आनंदाने स्वागत केलं. "ए मित्रा, पहिला दिवस आहे, थकला असेल. चल काहीतरी खाऊन घे." दुसऱ्याच दिवशी मित्राने मला कंपनीच्या ऑफिसमध्ये नेऊन ओळख करून दिली. ती एक बांधकाम कंपनी होती, जिथे मजुरीसोबत थोडं व्यवस्थापनाचं कामही शिकवलं जात होतं. मी मन लावून काम सुरू केलं. सकाळी 7 वाजता निघायचं, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम, मग बसने परत खोलीवर आणि झोप. सुरुवातीचे काही आठवडे खूप कठीण होते. ऊन, मेहनत आणि एकटेपणा सगळं एकाच वेळी अंगावर आलं. पण जसजसा वेळ गेला तसतशी मला त्या दिनक्रमाची सवय झाली. संध्याकाळी खोलीवर आल्यावर सगळे मित्र आपापल्या मोबाईलवर घरच्यांशी बोलायचे. मी सुद्धा रोज फोन करायचो. आईचा आवाज ऐकताच दिवसाचा सगळा थकवा दूर व्हायचा. "आई, सगळे ठीक आहेत ना?" "हो बाळा, सगळं ठीक आहे. पण तुझी खूप आठवण येते. जेवताना, झोपताना प्रत्येक क्षणी तुझाच विचार मनात येतो." बाबा जास्त बोलायचे नाहीत, पण जेव्हा कधी फोन घ्यायचे तेव्हा एवढंच म्हणायचे, "मेहनत कर, वेळ वाया घालवू नकोस." काकी म्हणायच्या, "ईशांत बाळा, आम्ही सगळे तुझ्यासाठी प्रार्थना करतो." किरण म्हणते की दादाला सांग फोटो पाठवायला. किरणचं नाव ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू यायचं. ती नेहमी कॉलच्या शेवटी आपला नमस्कार सांगायची. एकदा ती व्हिडिओ कॉलवर आली. चेहऱ्यावर हसू होतं. "ईशान दादा, बघा मी नवीन कपडे घेतलेत." बाबा म्हणत होते, "तुम्ही पाठवलेल्या पैशातून आले आहेत." मी हसून म्हणालो, "वाह! आता तर तू मोठी झाली नाही." ती म्हणाली, "मी अजूनही तशीच आहे. तुम्ही परत याल तेव्हा सगळं तसंच वाटेल." मी काहीच बोललो नाही. मनात एक हलकीशी कळ आली, पण पुढच्या क्षणी मी तो विचार झटकून टाकला. महिन्याच्या शेवटी मी काही पैसे घरी पाठवायचो. सगळे खुश व्हायचे. रिया म्हणायची, "दादा, तू माझ्यासाठी जे कपडे पाठवले होतेस ना, शाळेतल्या सगळ्या मुली बघतच राहिल्या." आई सांगायची, "तुमच्या बाबांनी तुझ्या कमाईतून घराच्या छताच्या दुरुस्तीचं काम काढलं आहे." काकी म्हणायच्या, "बाळा, देव तुला सुखरूप ठेव." सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण एके दिवशी मित्राने विचारलं, "परत जाण्याचा काही विचार आहे का?" मी शांत झालो. मग हळूच म्हणालो, "नाही, आता नाही. कदाचित अजून 1-2 वर्षांनी." तो आश्चर्याने म्हणाला, "अरे 3 वर्ष झाले. घरच्यांना तुझी खूप आठवण येते." मी मान झटकून म्हणालो, "तिथे जाऊन काय करणार? इथे निदान मी काहीतरी करतोय. तिथे गेलो की मी पुन्हा पूर्वीसारखाच होईल." ही ती गोष्ट होती जी मी स्वतःपासूनही लपवत होतो. पण माझ्या मनाला माहीत होतं की परत जाण्याचा विचार मला आतून अस्वस्थ करत होता. दुबईतलं आयुष्य एखाद्या मशीनसारखं झालं होतं. सकाळी ऑफिस, दुपारी मजुरांसोबत जेवण, संध्याकाळी परत एके दिवशी कंपनीने रात्रीच्या शिफ्टचा पर्याय दिला. मी लगेच होकार दिला. शरीर थकायचं पण मनाला शांतता मिळायची. कमीत कमी विचार करायला वेळ मिळत नव्हता. दिवस जात होते. अनेक रात्री मी छतावर जाऊन आकाशाकडे पाहत बसायचो. दुबईच्या त्या लखलखाटाखाली एक खोल अंधारही होता, जो फक्त मला जाणवत होता. कधी कधी वाटायचं सगळं सोडून परत जावं, पण मग तोच प्रश्न मनात यायचा, परत जाऊन काय करणार? पुन्हा तेच टोमणे, तीच नजर, तोच निरुपयोगीपणा. एक रात्र मी स्वतःलाच म्हणालो, "ईशांत, तू इथे सुरक्षित आहेस. परत जाणं म्हणजे पुन्हा त्या प्रश्नांना सामोरं जाणं आहे." 3 वर्ष उलटून गेली होती. आयुष्य एकाच वर्तुळात फिरत होतं. काम, झोप, फोन कॉल आणि पुन्हा काम. मला याची इतकी सवय झाली होती की वेळेचं भानही राहिलं नव्हतं. त्याच दिवसात कंपनीकडून एक घोषणा झाली. सर्व कामगारांना 15 दिवसांची सुट्टी दिली जात होती. माझे साथी आनंदाने नाचत होते. कोणी भारतात जात होतं, कोणी बांगलादेश, कोणी पाकिस्तान. मी शांतपणे माझी खोली आवरली आणि मनातल्या मनात एक निर्णय घेतला. न सांगता परत जाऊन सगळ्यांना चकित करायचं.
3 वर्षापासून सगळे विचारत होते, "कधी येतोयस?" आणि मी प्रत्येक वेळी टाळत होतो. आता विचार केला, सरप्राईज देऊन सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य बघावं. मी एअरपोर्टला जाण्यापूर्वी कोणालाच फोन केला नाही. बॅगेत काही कपडे ठेवले आणि दुबईहून निघालो. जेव्हा विमान पुण्याच्या विमानतळावर उतरलं, तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढली. बाहेर येतात ते गजबजलेलं वातावरण, तोच गोंगाट, त्याच गल्ल्या, जे मी 3 वर्षांपूर्वी मागे सोडून आलो होतो. मी टॅक्सी केली आणि माझ्या परिसराच्या दिशेने निघालो. गाडी जशी आमच्या गल्लीत वळली, तसं माझं मन एका अनामिक अस्वस्थतेने भरून गेलं. मी विचार करत होतो, सगळे कसे भेटतील? आई कदाचित रडेल, रिया धावत येऊन मिठी मारेल, किरणही खुश होईल. कदाचित खोडकरपणे हसून विचारेल, अचानक कसे आलात? पण जशी टॅक्सी घरासमोर थांबली, दृश्य पूर्णपणे वेगळं होतं. घर अगदी शांत होतं. दरवाजा उघडा होता. जणू कोणीतरी घाईघाईत बाहेर पडलं असावं. मी खांद्यावर बॅग ठेवली आणि दरवाजातून आत पाऊल टाकलं. संपूर्ण घरात भयानक शांतता होती. आई, बाबा, रिया कुणीच उत्तर दिलं नाही. मी आवाज चढवला, "काकी, किरण, कुणी आहे का घरात?" क्षणभरानंतर वरच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि किरण दिसली. "ईशान दादा, तुम्ही इथे?" आश्चर्य आणि आनंदाच्या मिश्र भावाने ती धावतच खाली आली. "सरप्राईज दिलं ना?" मी हसून म्हणालो. "तुम्ही सांगितलंच नाही, सगळे आत्याच्या मुलाच्या लग्नाला गेले आहेत." ती धापा टाकत बोलली. "मलाही जायचं होतं, पण उद्या माझा पेपर आहे. ते सगळे संध्याकाळपर्यंत परत येतील, म्हणून मी घरीच थांबले." मी मान डोलावली आणि सोफ्यावर बसलो. बॅग एका बाजूला ठेवली. किरणने हसून विचारलं, "चहा आणू तुमच्यासाठी की काही खाणार?" "नको काही, फक्त तू बस जवळ." ती थोडी संकोचली, पण मग हसून माझ्या समोरच्या सोफ्यावर बसली. मी क्षणभर तिच्याकडे पाहिलं. 3 वर्षापूर्वीची ती हट्टी, खोडकर मुलगी आता एक तरुण मुलगी झाली होती. उंची वाढली होती, चेहऱ्याची ठेवण बदलली होती, पण तीच निरागसता, तेच निर्मळ डोळे. ती हसून सांगत होती, "आईने तुमच्याबद्दल कितीतरी वेळा विचारलं, तुमची आठवण काढून रडते सुद्धा. आणि मी तर तुम्हाला एकदा स्वप्नातही पाहिलं होतं." "काय पाहिलं होतं?" मी हसून विचारलं. "तुम्ही आला होतात आणि सगळ्यांसाठी चॉकलेट आणली होती, पण सगळ्यात मोठं चॉकलेट मला दिलं होतं." ती लहान मुलांसारखी हसली. मीही हसलो, पण आतमध्ये वेगळीच खळबळ सुरू झाली होती. माझी नजर तिच्या चेहऱ्यावर खिळली होती. मी तिचं बोलणं ऐकत होतो, पण काही आत घेत नव्हतो. आणि मग माझ्या मनाचा एक काळा कोपरा जागा झाला. एक विचार आला, जो मी झटकण्याचा प्रयत्न केला, पण तो परत परत येतच राहिला. घर रिकामं होतं, ती एकटी होती. हा विचार चुकीचा आहे हे मला माहीत होतं, पण माझ्या विवेकाची शक्ती त्या क्षणी संपत आली होती. "ईशान दादा, मी जेवण वाढते तुमच्यासाठी. तुम्ही प्रवासातून आला आहात, काहीच खाल्लं नाही. थांब, बस माझ्याजवळ." इथे ती जणू काहीच समजलं नाही, त्याच निरगसतेने माझ्याजवळ येऊन बसली. माझा हात आपोआप तिच्या दिशेने पुढे सरसावला. "किरण, तू खूप बदलली आहेस, सगळेच म्हणतात." ती लाजून म्हणाली. मी तिचा हात पकडला. ती दचकली आणि लगेच आपला हात मागे घेतला. "काय झालं?" "काही नाही, बस." मी हळूच म्हणालो. "मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येते." असं म्हणून ती वेगाने किचनच्या दिशेने निघून गेली. मी तिथे बसूनच राहिलो. डोक्यात एकच गोंधळ होता. प्रत्येक गोष्ट दुसरी होती. वेळ, नातं, इज्जत, सगळं. मला माहीत होतं जे होतंय ते चुकीचं आहे, पण मी माझ्या विवेकाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. किरण ज्यूस घेऊन आली. तिच्या हातातला ट्रे कापत होता. मी तो थंड ग्लास घेतला, एक घोट घेतला आणि शांतपणे तिच्याकडे बघत राहिलो. ती किचनकडे परत वळायला लागली. "किरण, हो, खोलीत जातेस?" "हो, उद्या पेपर आहे ना, थोडी उजळणी करायची आहे." ती निरागसपणे म्हणाली. "ठीक आहे." ती आपल्या खोलीत निघून गेली. मी काही क्षण तिथेच बसून राहिलो. आतमध्ये एक विचित्र नशा होता. विचार करण्याच्या आणि स्वतःला रोखण्याची शक्ती जणू संपली होती. मनात एकच विचार घुमत होता. माझी पावलं आपोआप तिच्या खोलीच्या दाराकडे वळली. मी तिच्या दारापाशी पोहोचलो. हळूच दरवाजा उघडला. ती खोलीत बसली होती. पुस्तके उघडत होती, पण तिचे डोळे पानावर नव्हते. तिला कदाचित काहीतरी जाणवलं होतं. मला बघून ती दचकली. "ईशान दादा, सगळं ठीक आहे ना?" मी दरवाजा बंद केला आणि आत येऊन उभा राहिलो. "बस असंच बघायला आलो होतो. तू मोठी झाली आहेस की नाही?" "काय?" "मी अभ्यास करत होते." ती आपली भीती लपवण्याचा प्रयत्न करत होती. मी पुढे गेलो आणि तिच्या बेडच्या कडेला बसलो. "किरण, तू खरंच खूप मोठी झाली आहेस." तिने आपल्या नजरा खाली झुकवल्या. "ईशान दादा, तुम्ही काहीतरी विचित्र बोलताय." मी तिचा हात धरला. ती लगेच मागे सरकली. "काय करताय तुम्ही?" "काही नाही, फक्त तुझ्याशी बोलतोय." मी हळूच म्हणालो. "मला हे चांगलं वाटत नाही. प्लीज बाहेर जा." "घाबरतेस का?" मी तिच्या आणखी जवळ जात म्हणालो.
तुम्ही माझ्या भावासारखे आहात. ती किंचाळली. मला सोडा. मी तिच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. ती बेडवरून उठायचा प्रयत्न करू लागली. मी तिला हाताला धरून थांबवलं. ते हिसके देऊ लागले. ईशान दादा, देवाची शपथ आहे. मला जाऊ द्या. बस एक क्षण, फक्त एक. नाही, ती जोरजोरात ओरडली. हे चुकीचं आहे, खूप चुकीचं. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. मी तिला भिंतीवर ढकललं. तिचा आवाज तिच्या घशातच दाबला गेला. तिच्या डोळ्यात अश्रू होते. शरीर थरथरत होतं. आवाज कापरा झाला होता. मी तुमची बहीण आहे, देवासाठी तरी. आता एक शब्दही बोलू नकोस. मी दात ओठ खात म्हणालो. ती दोन्ही हात जोडून गयावया करू लागली. असं करू नका प्लीज. मी आईला वचन दिलं, मी पेपर देईन, प्लीज. मी तिला भिंतीवर दाबून धरलं आणि तिच्या किंकाळ्या शांत केल्या. काही क्षणात मी माणूस नाही तर जनावर बनलो होतो. जेव्हा सगळं संपलं तेव्हा ती जमिनीवर बसून हुंदके देत होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते. हात थरथरत होते आणि जिभेवर फक्त एकच शब्द होता, का? मी शांतपणे उभा होतो. क्षणभरासाठी माझं काळीच हादरलं. पण मी स्वतःला लगेचच सावरलं. बॅग उचलली, दरवाजा उघडला आणि बाहेर पाऊल टाकलं. मागून तिचा रडलेला आवाज आला. तुम्हाला काय वाटतं मी गप्प बसेन? मी मागे वळलो नाही. फक्त एवढंच म्हणालो, तुझं बोलणं कोण खरं मानेल? कोणी विश्वास ठेवेल तुझ्यावर? ती काहीच बोलली नाही. फक्त ढसाढसा रडू लागली. मी घरातून बाहेर पडलो. रात्री मी मुंबईला पोहोचलो. पोहोचताच मोबाईल बंद केला. कोणाचा फोन नको होता. कोणाचे प्रश्न नको होते. माझा एक जुना मित्र सुमित माझी वाट बघत होता. काय रे, इतक्या लवकर भारतात कसा आलास? कंपनीने अचानक सुट्टी दिली म्हणून आलो. जास्त दिवस थांबणार नाही. आम्ही दोघे रात्री एका लहानशा अपार्टमेंटमध्ये बसून चहा पित होतो. जुन्या गप्पा मारल्या, शाळेचे किस्से, ते दिवस आठवले जेव्हा आयुष्य खूप साधं आणि सोपं वाटायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी डोळे उघडले तेव्हा मनात कुठल्याही प्रकारची कसर किंवा अपराधीपणाची भावना नव्हती. मी काहीच विचार केला नाही, जणू काही घडलंच नव्हतं. अशी एक विचित्र शांतता होती. मी सुमितला म्हणालो, मला एअरपोर्टवर सोडशील? अरे कालच तर आलास. आज परत जाणं गरजेचं आहे. मुंबई एअरपोर्टवरून दुबईचं विमान पकडलं. येताना जशी शांतता होती तशीच शांतता परत जाताना होती. विमानात बसल्या बसल्या क्षणभरासाठी मनात विचार आला, मी हे काय करून बसलो? पण पुढच्या क्षणी मनाने तो विचार दाबून टाकला. कोणाला काहीच कळणार नाही, सगळं ठीक आहे. जेव्हा दुबईला पोहोचलो तेव्हा सगळं नेहमीप्रमाणे सुरू होतं. तीच खोली, तोच बेड, तेच मित्र. सगळे आपापल्या जगात व्यस्त होते. मी बॅग ठेवली आणि लगेचच मोबाईल चालू केला. आईचा मेसेज होता, बाळा पुढच्या वेळी कधी यायचं असेल तर आधी कळव. मी दचकलो. म्हणजे किरणने सांगितलंय. मी फोन लावला. आईने उचलला. कुठे आहेस तू? सगळं ठीक आहे ना? हो आई, दुबईला आलोय. अरे, किरण वेड्यासारखी रडत होती. म्हणत होती ईशान दादा भारतात आले आहेत. आम्ही सगळ्यांनी तिला समजावलं की तू तर आला नाहीस. आम्हाला वाटलं की तिला काहीतरी स्वप्न पडलं असेल. मी हलक्या आवाजात म्हणालो, आई तिला काहीतरी भास झाला असेल. आम्हीही तेच समजलो. फोन ठेवल्यावर माझं हृदय शांत झालं. किरणने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण कोणीच विश्वास ठेवला नाही. मला आता कोणताही धोका वाटत नव्हता. माझं मन पुन्हा स्थिर झालं. मी कामावर जाऊ लागलो. जास्त शिफ्ट करू लागलो, जेणेकरून मन कामात गुंतून राहील. काही दिवसांनी आईने फोन केला, ईशांत, किरणची तब्येत ठीक वाटत नाहीये. शांत शांत राहते. तुझ्याशी बोलते का बघ. पण किरणने फोन घेतला नाही. आई म्हणाली, म्हणते काय बोलायचं नाही, फक्त तुझं नाव घेऊन रडत होती. मी हसून म्हणालो, आई तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल. आई थोडं थांबून म्हणाली, हो असेल कदाचित. बरं, तू आपली काळजी घे. फोन बंद झाला. मी दीर्घ श्वास घेतला. आता मला खात्री पटली होती की मी सुरक्षित आहे. किरणचं बोलणं कोणीही ऐकणार नाही. सगळेच मला तोच ईशान समजत होते, जो 3 वर्षांपासून घरच्यांसाठी मेहनत करत होता. एक दिवस ऑफिसमधून परत आलो. बेडवर पडलो. डोळे मिटले. डोक्यात कोणतंही स्वप्न नव्हतं, कोणतीही आठवण नव्हती. फक्त एक सन्नाटा होता आणि तो सन्नाटा माझ्यासाठी सुख बनला होता. पण एके दिवशी आईचा फोन आला. ईशांत, किरणला काय झालं कळत नाहीये. गप्प असते, ना हसते, ना कोणाशी बोलते. मी थंडपणाने म्हणालो, आई आता कदाचित ती तणावाखाली असेल. तिची परीक्षा होती ना. पण परीक्षा तर संपली आता. आई हळूच म्हणाली. तिच्या डोळ्यात काहीतरी आहे, जणू आतून ती पुन्हा रिकामी झाली आहे. वेळेने सगळं ठीक होईल, मी म्हणालो. मग एके रात्री मी कामावरून परत आलो तर मोबाईलवर 3 मिस कॉल होते. एक आईचा, 2 बाबांचा. मी फोन उचलला. आईच्या आवाजात भीती होती. ईशांत, लगेच बोल. बाबांनी फोन घेतला. बाळा, किरणची तब्येत खूपच खराब आहे. डॉक्टरांना दाखवलं आहे. काय झालं? डॉक्टर काहीतरी विचित्र सांगत आहेत. ते म्हणतात की किरण गर्भवती आहे. माझ्या हातातून मोबाईल जवळजवळ पडलाच. काय? हो, ती तर काहीच सांगत नाहीये. शांत आहे, ना काही बोलते, ना काही उत्तर देते.
काका काकूंशी नजरही मिळवत नाहीये. माझ्या आत काहीतरी तुटलं, पण चेहऱ्यावर मी काहीच दिसू दिलं नाही. बाबा हे कसं शक्य आहे? मी आश्चर्यचकित झाल्याच्या सुरातच म्हणालो. काय माहित, आम्ही सगळेच काळजीत आहोत. ती सांगत नाही की बाळ कोणाचं आहे, काय झालं, कधी झालं. मी एक मोठा श्वास घेतला आणि शांतपणे म्हणालो, बाबा ही तर खूपच विचित्र गोष्ट आहे. म्हणूनच तुला फोन केला. वाटलं कदाचित तुला काही माहीत असेल. नाही बाबा, मला काहीच माहिती नाही. फोन बंद केला आणि शांतपणे भिंतीकडे बघतच राहिलो. 2 दिवसांनी आईचा पुन्हा फोन आला. ईशांत, किरणची अवस्था आणखी बिघडली. काही सांगत नाही, फक्त रडते. म्हणते मी काहीच केलं नाही. तो स्वतःहून आला होता. माझ्या मनात एक हलकीशी भीतीची लहर उमटली. आई, हे काय म्हणते ती? आम्ही सगळेच काळजीत आहोत. अरे तिथे तुझं नाव घेत होते, पण आमचा विश्वासच बसला नाही. आम्ही तिलाच ओरडलो. काय? माझं नाव? मी आवाज शांत ठेवत म्हणालो, हो म्हणत होते, ईशान दादा आले होते, पण सगळ्यांना माहीत आहे की तू तू तर आलाच नव्हतास. आम्ही तिला समजावलं की तुला काहीतरी भास झाला असेल. आई, ही मुलगी वेडी झाली आहे का? हो बाळा, तसंच वाटतंय. तू फक्त प्रार्थना कर, देव तिला सद्बुद्धी दे. फोन बंद झाला आणि मी शांतपणे डोळे मिटले. कोणीही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. किरण गप्प होती आणि जगाला तिची शांतता वेडेपणा वाटत होती. माझ्यासाठी हाच सर्वात मोठा पडदा होता. जेव्हा बाबाने प्रथम तिचं नाव घेतलं, तेव्हा मी माझ्या मनात आधीच तयार केलेली खेळी खेळली. बाबा काहीतरीच काय बोलताय? तुम्हाला खरंच वाटतं का मी असं काही करू शकेल? मला खात्री आहे बाळा, तू असं काही करू शकत नाहीस. पण ती वारंवार तेच बोलते. बाबा मी तर 3 वर्षांपासून दुबईत आहे. कोणी मला येताना जाताना पाहिलं का? काही पुरावा आहे का? बाबा गप्प झाले. मी त्या क्षणी दुसरा वार केला. मला वाटते बाबा तीच दुसऱ्या कोणासोबत तरी लफडा आहे आणि आता प्रकरण अंगाशी आल्यावर ती माझं नाव घेते, जेणेकरून सगळं तिला निरागस समजते. फोन ठेवल्यावर मी दीर्घ श्वास घेतला. खोटं बोलण्यात मी तरबेज झालो होतो. माझ्या विवेकाची जागा आता खोट्या वाक्याने घेतली होती. काही दिवसांनी आईने फोन केला. ईशांत, आता तर हद्द झाली. किरण म्हणते की बाळ तुझं आहे. आई, मी दुःखी स्वरात म्हणालो. तुम्हालाही वाटतं का की मी इतक्या खाली घसरू शकेल? नाही रे बाळा, पण ती फक्त तुझंच नाव घेते. आई, ती तिची चूक लपवण्यासाठी मला यात ओढते. आईचा आवाज हळवा झाला. असं काही बोलू नकोस, पण खरं हे आहे की आता आम्ही परिसरात कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचे सुद्धा राहिलो नाहीत. त्याच दिवशी संध्याकाळी घरातल्याने निर्णय घेतला. किरणला बोलवण्यात आलं. ती शांतपणे बसली होती, हात मांडीवर ठेवलेले, नजर जमिनीवर खेळलेली. बाबा, काका, आई, काकी सगळे जमले होते. काकाने विचारलं, खरं काय ते सांग, काय झालंय? किरणने भरल्या डोळ्याने फक्त एकच वाक्य म्हटलं, ईशान दादा आले होते. त्या दिवशी मी कोणाला सांगितलं नाही. काका तिच्यावर ओरडले, तुला लाज नाही वाटली? तो 3 वर्षापासून बाहेर आहे आणि तरीही तू हेच खोटं बोलतेस. किरणने नजर वर केली. काहीतरी बोलणार होती, पण काकी मध्येच बोलल्या, आम्हाला कोणत्याही गुन्हेगाराची सफाई ऐकायची नाही. तुझ्या जर थोडी जरी लाज शिल्लक असेल तर खरं काय ते सांगून टाक. किरण पुन्हा शांत झाले. फक्त एवढेच म्हणाली, मी खोटं बोलले नाही. बाबा रागाने उठले आणि घराबाहेर निघून गेले. घरात भयानक शांतता पसरली होती. त्याच रात्री निर्णय झाला, किरण आता त्या घरात राहू शकत नाही. 2 दिवसांनी परिसरातील एका म्हाताऱ्या बाईसोबत किरणला पाठवून देण्यात आलं. आई थंडपणे म्हणाली, तुला जिथे जायचं तिथे जा, पण या दारात पुन्हा पाऊल ठेवू नकोस. किरणनेही एकदाही वर नजर करून पाहिले नाही. तिने फक्त आपले कपडे घेतले आणि शांतपणे घरातून निघून गेली. जेव्हा मी हे ऐकलं, तेव्हा माझ्या मनात एक विचित्र शांतता पसरली. एक धोका टळला होता. जे सत्य माझं संपूर्ण अस्तित्व हादरून टाकलं असतं, ते सत्य आता रस्त्यावर फेकून दिलं गेलं होतं. त्याच रात्री आईचा फोन आला. ईशांत, जी मुलगी खानदानाच्या इज्जतीचा विचार करत नाही, ती कोणाच्याच लायकीची नसते. आई, तुम्ही काळजी करू नका, देव सगळं ठीक करेल. वेळ जात होता. माझ्यासाठी किरण आता फक्त एक शांत अध्याय बनली होती, जिला अंधारात ढकलून दिलं गेलं होतं आणि मी प्रकाशात सुरक्षित होतो. कुटुंबात तिचं नाव घेण्यास सुद्धा गुन्हा समजला जाऊ लागला होता. कुणी विचारलं नाही, कुणी आठवण काढली नाही. ते एक असं पान होतं जे सगळ्यांची एकाच वेळी फाडून फेकून दिलं होतं. मग एके दिवशी आईने व्हिडिओ कॉल केला. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. ईशान, तुझ्या आत्याची मुलगी आहे ना सायली, आम्ही तिच्यासोबत तुझं बोलणं पक्क केलं आहे. मी खोटं आश्चर्य दाखवत म्हणालो, अच्छा, इतक्या लवकर? हो बाळा, आता वेळ झाली आहे. तू 3 वर्षापासून बाहेर आहेस. आता तुझं एक घर व्हायला हवं. आई, तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे. बाबांनी फोन घेतला. तुझ्या आईने सगळं सांभाळलं आहे. पुढच्या वर्षी सुट्टी घेऊन ये. लग्न तेव्हाच होईल. हो ठीक आहे, मी व्यवस्था करतो. माझ्याशिवायच साखरपुड्याची रीत पार पडली होती. घरात सगळे खुश होते. आईने फोटो पाठवला. सायली हसत होती, दागिने घालून लाजत होती. सगळं काही अगदी सामान्य वाटत होतं. मी कोणत्याही फोटोकडे निरागसपणे पाहिलं नाही.
ना सायलीच्या डोळ्यात, ना कोणाच्या चेहऱ्यावर मला कशातच रस नव्हता. माझ्यासाठी हा एक नवीन अध्याय होता. जुनं सगळं संपलं होतं माझ्या विचारानुसार. तिकडे दुबईत आणखी 3 वर्षे निघून गेली. आता मी कामात पूर्णपणे स्थिर झालो होतो. कंपनीने मला वरिष्ठ पद दिलं होतं. पगार वाढला होता. कुटुंबाच्या नजरेत माझं स्थान आणखी उंचावलं होतं. शेवटी ती वेळच आली. मी परतण्याची तारीख ठरवली. तिकीट काढलं, सुट्टी मंजूर करून घेतली आणि घरच्यांना कळवलं. विमानात बसल्या बसल्या मी विचार करत होतो, हा तोच देश आहे जिथे एकेकाळी स्वतःला वाचवण्यासाठी मी खोट्याचे पडदे टाकले होते. आता त्याच ठिकाणी परत जातोय, एका नवीन भूमिकेत, नवरा आणि मुलगा बनून. पुण्याच्या एअरपोर्टवर उतरताच चेहऱ्यावर तेच जुने रंग दिसले. आईने मिठी मारली, रियाने गोंधळ घातला आणि बाबांनी खांद्यावर हात ठेवला. यावेळी तरी तू स्वतःच्या घराचा होशील. मी शांतपने हसलो. हे तेच लोक होते ज्यांनी माझ्या सत्यावर नाही तर माझ्या खोट्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता. लग्नाला काही दिवस उरले होते. घरात रोषणाई झाली होती. मुलींचं हसणं, मेहंदीचा सुगंध आणि बाजारातील गर्दी, सगळं काही सामान्य वाटत होतं. पण माझ्या आत एक विचित्र शांतता होती. एका संध्याकाळी मी बाजारात गेलो. लग्नाचे काही सामान आणायचे होते. गाडी एका निर्जन गल्लीत थांबली. मी पायी पुढेच जायचं ठरवलं. वाटेत एक लहान मुलगा धावत आला आणि त्याने माझं बोट धरलं. अंकल, पाव द्या ना. मी दचकलो. मुलगा अनवाणी होता. अंगावर फक्त एक छोटी चड्डी होती. सदरा नव्हता. थंडीही बरीच होती आणि तो थरथर कापत होता. मी खाली वाकून त्या मुलाचा चेहरा पाहिला. क्षणभरासाठी जणू जगच थांबलं होतं. तो चेहरा, ते डोळे अगदी माझ्यासारखेच होते. माझे हात कापू लागले. हृदयाची धडधड अनियंत्रित झाली. काही पावलांवर एक कमजोर स्त्री उभी होती. डोक्यावर फाटके ओढणे, डोळ्यात आणि शरीरात अशक्तपणा. ती माझ्याकडेच पाहत होती. माझी नजर तिच्यावर स्थिरावली. ती किरण होती. मी पुन्हा मुलाकडे पाहिलं, मग किरणकडे. जणू काही वेळ उलटा फिरला होता. किरणने मुलाचा हात पकडला. चल इथून. त्यांची मन सडलेली असतात. त्यांना भूक कळत नाही. ती वेगाने मागे वळली. मी तिथेच उभा होतो, थरथरत, सुन्न, जणू जमिनीने पहिल्यांदा माझं खोटत माझ्यासमोर आणून ठेवलं होतं. बाहेर लग्नाचे बॅनर लागत होते, पण माझ्या आत काहीतरी तुटून गेलं होतं. त्या गल्लीत तो मुलगा फिरत होता, ज्याचा बाप मी होतो. आणि त्या क्षणी मी फक्त एक गुन्हेगार नव्हतो, तर एक भित्राई होतो. मी तिथेच रस्त्याच्या कडेला उभं होतो. बाजाराच्या गोंगाटात माझ्या आजूबाजूला प्रत्येक आवाज बंद झाला होता. तो मुलगा, त्याचे डोळे, त्याच्या भोवयाची ठेवण, जणू मी आरशात माझ्याच लहानपणाला पाहत होतो. माझं बोट सोडून तो निघून गेला होता, पण माझा हात अजूनही तसाच पुढे होता. मी नकळतपणे पुढे पाऊल टाकू लागलो. एका मोडकळीस आलेल्या गल्लीत शिरलो, जिथे काही झोपड्या होत्या. मग तोच मुलगा पुन्हा दिसला. एका झोपडीच्या दारात उभा राहून आत डोकावत होता. मी हळूच जवळ गेलो, पण स्वतःला लपवूनच. किरण आत बसली होती. जुनं ब्लँकेट पांघरून लाकडी पेटीजवळ चूल पेटवण्याचा प्रयत्न करत होती. अचानक तिच्या हातून लाकूड खाली पडलं आणि तिने एक थकलेला श्वास सोडून मान खाली घातली. आई, आज काही मिळालं नाही. मुलाचा आवाज आला. पाणी पिऊन झोपून जा. उद्या काहीतरी करू. किरणचा आवाज इतका क्षीण होता, जणू घशात रेती भरली असावी. माझी पावलं मागे सरकली. मी भिंतीला टेकून उभा राहिलो. हात घामाने ओले झाले होते. हृदय जोरजोरात धडधडत होतं. पण ही भीती नव्हती. ही तीच गोष्ट होती जिला मी वर्षानुवर्षे दाबत आलो होतो. माझा विवेक. माझ्या मनात ती रात्र परत आली, जेव्हा मी तिचा हात पकडला होता, जेव्हा ती रडत होती, जेव्हा तिच्या डोळ्यात याचना होती आणि मी हे सगळं चिरडून टाकलं होतं. हा माझा मुलगा आहे, मी मनातल्या मनात म्हणालो, पण जिभेवर मात्र काहीच आलं नाही. तेवढ्यात किरण बाहेर आली. तिची नजर काही क्षण इकडे तिकडे भटकली आणि मग माझ्यावर स्थिरावली. आम्ही दोघे आमने सामने होतो. माझ्यासाठी तो क्षण एखाद्या न्यायालयातील सुनावणीसारखा होता. पण तिच्या डोळ्यात कोणताही प्रश्न नव्हता, कोणतीही विनवणी नव्हती, कोणतंही आश्चर्य नव्हतं. फक्त आणि फक्त तिरस्कार होता. किरण ती जवळ आली, मुलाला आपल्या मागे घेतलं आणि रागाने म्हणाली, काय घ्यायला आलास? अजून काय उद्ध्वस्त करायचं बाकी आहे? मला काही बोलायचं आहे. माझ्याकडे तुझ्यासाठी आता काहीच उरलं नाही, ना शब्द ना भावना. तू जाऊ शकतोस. हा मुलगा, मी म्हणायला सुरुवात केली. चूप. हा माझा आहे, फक्त फक्त माझा. तुझ्यासारख्या घाणेरड्या अस्तित्वाशी त्याचा काहीही संबंध नाही. किरण, मी खूप वाईट केलं, मी मानतो. मान्य केल्याने काय होणार? तो क्षण परत येईल का? माझं आयुष्य, माझी इज्जत, माझी शांतता, सगळं परत मिळेल का? मी नजर खाली झुकवली. काही क्षण शांततेत गेले. मग मी म्हणालो, मला वाटलं की तू घरी परत चल. मी सगळ्यांना घरच सांगेन. आणि मग तेच लोक जे माझ्या अश्रूवर हसले होते, ते आता माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवतील. ती उपवासाने म्हणाली, किरण, मला माझी चूक कळली आहे. नाही, जर चूक कळली असती तर इतक्या वर्षांनी आला नसतास. जेव्हा तू स्वतः सारखा दिसणारा चेहरा पाहिला, तेव्हा जागा झालास. तुझा विवेक,
सुद्धा स्वार्थी आहे. तिचे हे शब्द विषासारखे होते, पण तेच माझे डोळे उघडत होते. मुलगा माझ्या मागे लपला. किरणने त्याला हाताला धरलं आणि झोपडीकडे घेऊन गेले. हे समजू नकोस की तुझ्या असण्याने मला काही फरक पडतो. आता जर पुन्हा या दिशेने आलास तर कदाचित मी गप्प राहणार नाही. दरवाजा बंद झाला आणि मी तिथेच उभा राहिलो. माझ्या खांद्यावर आता फक्त लग्नाचा सूट नव्हता, तर असा गुन्हा होता ज्याची शिक्षा कदाचित आयुष्यभर पुरेशी नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा त्याच गल्लीत गेलो. रात्रभर झोप लागली नव्हती. प्रत्येक वेळी डोळे बंद केले की किरणचा चेहरा दिसायचा. त्या तिरस्काराने भरलेल्या नजरेने माझ्याकडे पाहणारे आणि तो मुलगा माझ्या आत काहीतरी सारखं ओरडत होतं. झोपडीबाहेर तीच शांतता होती. मुलाचाही आवाज येत नव्हता. मी हळूच दाराजवळ जाऊन आवाज दिला, "किरण, फक्त एकदा माझं ऐकून घे." आतून मात्र काहीच उत्तर आलं नाही. दार थोडं उघडं होतं. मी वाकून आत पाहिलं. ती तिथेच बसली होती. मुलगा तिच्या मांडीवर झोपला होता. "किरण, चालता हो." तिचा आवाज मोठा होता, पण ती किंचाळत नव्हती, जणू शब्द फेकत होती. "किरण, माझं ऐक, देवासाठी तरी. परत जा, नाहीतर मी ओरडेल. लोक जमा होतील. मग तुला ती इज्जतही मिळणार नाही जी आत्ता मिळालेली आहे." मी तुझ्या दारासमोर हात जोडले. "मी फक्त माफी मागायला आलोय. मी तुझा गुन्हेगार आहे. तुला माझ्यावर जेवढा राग काढायचा आहे तेवढा काढ, पण माझं ऐकून घे." किरण उठली. मुलगा तिच्या कमरेला चिकटला. ती दारापर्यंत आली आणि क्षणभर माझ्या डोळ्यात पाहून माझ्या तोंडावर थुंकली. "ही आहे तुझी माफी. आता चालतं हो इथून." माझी मान खाली झुकली होती. ती थुंकी माझ्या चेहऱ्यापेक्षा जास्त माझ्या अस्तित्वावर पडली होती. मी तिथेच जमिनीवर बसलो. मला सगळ्यासमोर खरं बोलायचं आहे. तुला तुझी इज्जत परत द्यायची आहे. मी जे काही केलं ते सगळ्यांना सांगायचं आहे. मला इज्जत नको आहे. किरण किंचाळली. मी माझ्या आईला गमावलं, माझ्या आत्याला, माझ्या कुटुंबाला आणि सगळ्यात जास्त मी स्वतःला गमावलं. "तू मला आता काय देणार आहेस?" "मी ठरवलंय. लग्नाच्या दिवशी मी सगळ्यांसमोर सांगेन." "हसू येतंय तुझं. तू अजूनही लग्न करतोयस. जसं काही घडलंच नाही. म्हणूनच तर थांबलोय. मी लग्न थांबवलंय." किरण शांत झाली. मुलाने डोळे उघडले, आईकडे पाहिलं आणि तिच्या गळ्यात हात टाकले. "हा मुलगा." किरणचा आवाज तुटला. "मला याचा तिरस्कार वाटत नाही, कारण जेव्हा मी याला पाहते तेव्हा मला तुझा चेहरा आठवतो." मी मुलाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात कोणताच प्रश्न नव्हता, कोणतीच तक्रार नव्हती, फक्त निरागसता होती, जी कोणत्याही गुन्ह्याची वारसदार नसते. "किरण, मला माहीत आहे तुला याच्याबद्दल प्रेम आहे. माझी पर्वा नाही तुझ्या मान्यतेची. मी याला जिवंत ठेवलंय फक्त यासाठी, जेणेकरून तू जिवंतपणे रोज मरशील. मग मला मरू दे. मग मला ते सगळं सहन करू दे जे तू सहन केलंय." किरणने माझ्यावर एक थंड नजर टाकली. "ठीक आहे, मग ऐक. जर तू खरं बोलणार असशील तर त्याचा शेवट काय होईल हे मला माहीत आहे. तुझं लग्न होणार नाही. तुझे आई-वडील तुला घरातून बाहेर काढून टाकतील. जग तुला टोमणे मारेल. मी तयार आहे. ठीक आहे, जा आणि जे म्हणायचं आहे ते म्हण. पण लक्षात ठेव, जर एक शब्द जरी फिरवलास, एका वाक्यातही मला कुठेतरी ठरवण्याचा प्रयत्न केलास, तर मी तुला ठार मारेन." "नाही किरण, आता फक्त खरंच बोलेल." तिने दरवाजा बंद केला. मी मागे फिरलो आणि हळूहळू त्या गल्लीतून बाहेर आलो. सूर्य तळपत होता, पण तो सूर्यप्रकाश माझ्यासाठी प्रकाश नव्हता. तो एक साक्षीदार बनला होता. घरी मेहंदीची रात्र होती. अंगणात रंगीबेरंगी दिव्यांचा माळा लटकत होत्या. बाहेर बँडवाले तयारी करत होते. पाहुणे येत होते. बायका पारंपरिक गाणी गात होत्या. सायलीच्या हातावर मेहंदी काढली जात होती. आईने माझे कपडे स्वतः व्यवस्थित ठेवले होते. ती म्हणत होती, "आजपासून तू बायकोवाला होशील माझ्या बाळा." मी आरशासमोर उभा राहून माझ्या शर्टची बटन लावत होतो, पण माझं मन दुसरीकडेच होतं. डोक्यात एकच गोष्ट घुमत होती, जी मी स्वतःला आता खरी वाटवण्याचं सोडून दिलं होतं. मी खोलीतून बाहेर आलो. समोर बाबा बसले होते. त्यांनी मला डोक्यापासून पायापर्यंत पाहिलं आणि मान डोलावली. "तयार आहेस?" "हो." काकी, काका, रिया सगळेच इथे हजर होते. किरण तिथे नव्हती, पण खरं तर मीच तिला सोबत घेऊन आलो होतो. तिने वचन दिलं होतं की माझ्या सत्याच्या क्षणी ती एकदाच हजर राहील. कार्यक्रम सुरू झाला. बँड वाजू लागला. पाहुणे हसत होते. बायका गाणी गात होत्या. सायली लाजत होती आणि मी सगळ्यांच्या मध्ये उभा होतो, पण आतून पूर्णपणे तुटून गेलो होतो. बाबांनी माईक हातात घेतला. "तुम्ही सर्वजण ईशानच्या मेहंदीच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल सर्वांचे आभार. आमचा मुलगा अनेक वर्षांनी परत आला आहे आणि आता नवीन आयुष्य सुरू करणार आहे." मी पुढे झालो आणि बाबांच्या हातातून माईक घेतला. मला सगळ्यांसमोर एक गोष्ट सांगायची आहे." मी स्पष्ट शब्दात म्हणालो. सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. आई काळजीत पडली. "ईशांत, काय झालं?" मी एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलू लागलो. 3 वर्षांपूर्वी जेव्हा मी दुबईवरून सुट्टीवर आलो होतो, तेव्हा मी एक गुन्हा केला. मी किरणवर अत्याचार केला. सगळीकडे भयान शांतता पसरली. जणू काही सगळ्यांवर वीज कोसळली. मी सगळ्यांपासून लपून तिला त्रास दिला. तिला घरातून बाहेर काढण्यात आलं आणि मी शांत राहिलो. काका किंचाळले, "काय मूर्खपणा करतोयस?" बाबा माझ्याकडे रागाने पाहू लागले.
ईशान, ही चेष्टा आहे का? नाही बाबा, ही चेष्टा नाही, मी खरं बोलतोय. तेव्हाच मागून किरणचा आवाज आला, हे खरं आहे. सगळ्यांनी मागं वळून पाहिलं. ती साध्या कपड्यामध्ये डोक्यावर ओढणी घेऊन आणि हातात आपल्या मुलाचा हात धरून उभी होती. काकींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या धावत जाऊन किरणच्या गळ्यात पडल्या. "बाळा, आम्हाला माफ कर." बाबांनी माझ्याकडे पाहिलं आणि एक जोरदार थप्पड माझ्या कानाखाली लावले. "तुला आम्ही हा दिवस बघायला मोठं केलं होतं." काकांनी किरणला जवळ घेतलं. "आम्हाला लाज वाटायला पाहिजे. आम्ही आमच्याच मुलीला घराबाहेर काढलं." काकी, आई, सगळ्या बायका किरणच्या अवतीभोवती जमा झाल्या. सायलीच्या डोळ्यात आश्चर्य, धक्का आणि अपमान स्पष्ट दिसत होता. बाबांनी सगळ्यांसमोर जाहीर केलं, "आजपासून या मुलाचा आमच्याशी काहीही संबंध नाही. आमची संपत्ती, आमचं नाव, आमचं नातं सगळं संपलं." मी शांतपणे उभा राहिलो, काही बोललो नाही, विरोधही केला नाही. हीच माझी शिक्षा होती आणि मला माहीत होतं की ती कमीच आहे. काकींनी किरणच्या मुलाला उचलून घेतलं आणि त्याचे मुके घेतले. "हे आपलं रक्त आहे, आमच्यापासून लपून राहिलं, पण आता नाही." लोकांच्या डोळ्यातील तिरस्कार माझ्यासाठी नवीन नव्हता, पण यावेळी तो उघडपणे दिसत होता. मी माईक खाली ठेवला आणि मागे हटू लागलो. तेव्हाच किरण एक वाक्य म्हणाली, "मी आजही तुटलेली आहे, पण आता एकटी नाही. आता माझा मुलगा माझा आधार आहे आणि सत्य माझा रक्षक आहे." कार्यक्रम तिथेच संपला. बँड शांत झाला. गाणी थांबली, मेहंदीचे रंग फिके पडले आणि मी त्या रंगीबेरंगी संध्याकाळातलं सगळ्यात काळं सत्य बनून उभा होतो. मेहंदीच्या रात्रीनंतर घरात एक भयान शांतता पसरली. ना कोणतं गाणं वाजलं, ना कोणी शुभेच्छा दिल्या. दुसऱ्या दिवशी सगळे पाहुणे आपापल्या घरी परतले. आईने दरवाजा बंद करून घेतला. बाबा 2 दिवस कोणाशीच बोलले नाहीत. फक्त काका होते, जे सगळं सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या डोळ्यात किरणसाठी पश्चाताप होता आणि माझ्यासाठी एक निर्णय, हे लग्न होईल. काकांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, आणि तुम्हा दोघांचं लग्न आत्ता होईल. किरणने नकार दिला. अंगणात सगळ्यांसमोर मान खाली घालून ती फक्त एकच वाक्य बोलली, "मी याच्यासोबत नाही राहू शकत." काकी तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागल्या. "बाळा, आम्ही मानतो की आम्ही तुझ्यावर अन्याय केला, पण आता तुला सन्मानाने परत आणण्याची वेळ आली आहे." किरण शांतच राहिली. काकाने माझा खांदा पकडून मला खळवळलं, "जर तू मर्द असशील तर आता त्या मुलीला ते नाव दे जे तू तिच्याकडून हिसकावून घेतलं होतं." मी कोणताही युक्तिवाद केला नाही, एकही शब्द बोललो नाही, फक्त होकारार्थी मान डोलावली. 2 दिवसांनी लग्न लावून देण्यात आलं. ना वरात, ना बँड, ना शुभेच्छा, फक्त एक साधं लग्न. आणि त्या लग्नात माझ्या बायकोच्या डोळ्यात माझ्यासाठी फक्त आणि फक्त तिरस्काराचे अश्रू होते. लग्नानंतर आम्ही एका खोलीत बसलो होतो. मी हळूच म्हणालो, "किरण, मी वचन देतो की मी तुझी पूर्ण काळजी घेईन. तुला कोणताही त्रास होणार नाही." तिने माझ्याकडे पाहिलं नाही, फक्त एवढंच म्हणाले, "मी तुझ्यासोबत फक्त यासाठी बसले आहे कारण माझ्या काकाने सांगितलं. पण माझ्या मनात तुझ्यासाठी काहीही नाही, काही म्हणजे काहीच नाही." वेळ जात होता. आम्ही एका छताखाली राहू लागलो, पण 2 वेगळ्या जगात. ती दिवसभर मुलांसोबत व्यस्त राहायची. घरातलं काम करायची, शांतपणे जेवण बनवायची आणि माझ्याकडे ढुंकूनही बघायची नाही. मी ऑफिसला जायचो, परत आल्यावर बोलण्याचा प्रयत्न करायचो, पण तिच्या जिभेवर फक्त गरजेपुरती वाक्य असायची. "जेवण टेबलवर आहे. बाळाचं दूध संपलं आहे. दरवाजा बंद करून घ्या." कधी-कधी बाळ माझ्याकडे बघून हसायचं आणि धावत येऊन बिलगायचं. त्या क्षणी मी सगळं काही विसरून जायचो. पण किरणची थंड नजर मला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायची. हे हसू माझी कमाई नाही, तर माझी शिक्षा आहे. अनेकदा रात्री मी शांतपणे जागा राहायचो. किरण बेडच्या दुसऱ्या कडेला झोपलेली असायची आणि मी भिंतीकडे तोंड करून पडलेला असायचो. आमच्यामध्ये शांततेची एक भिंत उभी होती, जी वेळेसोबत आणखी उंच होत गेली. एका रात्री मी हळूच म्हणालो, "किरण, कधी-कधी थोडासा विश्वास परत येऊ शकतो का?" ती वळली आणि "नाही," फक्त म्हणाली. "शिक्षा पूर्ण होऊ दे, मग बघू." माझे मित्र, जे कधी माझ्याकडे आदराने बघायचे, ते आता म्हणायचे, "ईशान, तू खूप बदललेला वाटतोस." मी हसून टाळायचो, "बस कामाचा ताण आहे." पण खरं तर हे होतं की मी जिवंतपणे मरत होतो. एक दिवस मुलाने विचारलं, "बाबा, तुम्ही रात्री का रडत होता?" मी दचकून त्याच्याकडे पाहिलं, मग हसून म्हणालो, "नाही रे बाळा, डोळ्यात फक्त धूर गेला होता." मुलाने निरागसपणे विचारलं, "कुणी आग लावली होती का?" मी हसू शकलो नाही, फक्त मान डोलावली, "हो, कोणीतरी आग लावली होती." प्रत्येक दिवस असाच जायचा. मी सकाळी घरातून निघायचो, दिवसभर कामात व्यस्त राहायचो, संध्याकाळी परत यायचो आणि रात्रभर पश्चाताप करत बसायचो. किरण अजूनही तशीच होती, मजबूत, शांत, आपल्या जखमांची वारस. पण मी बदललो होतो. जे काही मी आधी लपवून ठेवलं होतं, ते आता माझ्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. एका रात्री उशिरा किरण माझ्यासमोर येऊन उभी राहिली. "जर कधी तुला असं वाटलं की सगळं काही ठीक झालं आहे, तर लक्षात ठेव, मी रोज त्या क्षणाची आठवण काढते, जेव्हा तू माझा हात पकडला होतास आणि माझी किंकाळी कोणीच ऐकली नव्हती." मी मान खाली घातली. काही बोलण्याची हिंमत नव्हती. ती निघून गेली आणि मी दाराजवळ जमिनीवर बसलो. आता मी जगत होतो,
रोज जगत होतो आणि रोज मरतही होतो आणि कदाचित हीच माझी खरी शिक्षा होती. जो माणूस पाप लपवून शांतता शोधत असतो तो आतून हळूहळू तुटत जातो. कोणाची शांतता ही त्याची कमजोरी नसते, ती त्याची शक्ती असते आणि सत्य कितीही उशिरा का होईना शेवटी उजेडात येतच. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.